दिघे यांच्या कार्यालयातून आनंद आश्रमातून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे थेट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते आणि तिथून निघाल्यानंतर ते थेट ठाण्याच्या आनंद आश्रमात म्हणजे शिवसेनेच्या कार्यालयात येऊन पोहोचले। तिथे आनंद दिघे यांच्या फोटोला नमन करून ते आता पुढचा कारभार सुरू करतील। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, जोरदार स्वागत झालंय ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांचं। नक्कीच आपण जर दृश्यामध्ये पाहिलं असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शपथ घेतली त्यानंतर त्यांनी थेट मंत्रालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे काही प्रक्रिया पुढच्या पार पाडल्या, पण नंतर ते मुख्यमंत्री झाले तेव्हाही आणि त्याच्या आधी देखील त्यांनी ज्यावेळी मोठमोठे निर्णय घेतलेत किंवा त्यांना मोठमोठं यश मिळालेलं आहे त्यावेळी ते ठाण्यामध्ये येऊन आनंद मठ जो आहे तिथे येतात। त्याच पद्धतीनं आनंद दिघे यांचं स्मृतीस्थळ जे आहे तिथे जातात। अशा या आनंद मठामध्ये शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे। त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढची जी आता राजकीय वाटचाल जी आहे ती एकनाथ शिंदे करतील। वारंवार जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याशी आपण आनंद मठावर बोलतो तर त्यांचं म्हणणं की आनंद मठ हे त्यांच्याकडचं एक ऊर्जा स्थान आहे। या ठिकाणी येऊन त्यांना वेगळी ऊर्जा मिळते आणि जेणेकरून ती ऊर्जा घेऊन ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतात। जरी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी उपमुख्यमंत्री पद हे तसं छोटं पद नाहीये, फार मोठं पद आहे। आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं असेल तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे यांनी त्यांचे जे म्हणणं जे आहे ते लावून धरलं होतं आणि याचमुळे शिवसैनिक जे आहेत ते एकनाथ शिंदेने ओळखतात। आणि त्याच पार्श्वभूमीवरती नक्कीच जरी एकनाथ शिंदे जरी उपमुख्यमंत्री झाले असले तरी त्यांनी त्यांच्या पदरात भरपूर काय पाडून घेतलेला आहे हा शिवसैनिकांना विश्वास आहे आणि तीच गर्दी सांगते। ठाण्यामधल्या या आनंद मठामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसैनिकांनी घोषणाबाजी आणि मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना यापुढेही सुरूच राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। मात्र या योजनेच्या निकषाबाहेर असूनही जे लाभ घेत आहेत त्यांना कमी केलं जाईल असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले। लाडकी बहीण योजना निकषाच्या बाहेरच्या काही बहिणी त्याचा फायदा घेत आहेत त्याच्या संदर्भात पुनर्विचार केला जाईल, पण सरसकट मात्र पुनर्विचार केला जाणार नाही। लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत नमूद केलं। लाडकी बहीण योजना ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे, 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती, तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी बहुतेक झाली नव्हती, आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे, त्या संदर्भात वस्तुस्थिती काय? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू, त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये, पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे। जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे। मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही। मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली। अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे
आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत. सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे.